उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजच्या बीड दौऱ्याला धनंजय मुंडेंची अनुपस्थिती, आजारी असल्याने उपस्थित राहणं शक्य नसल्याचं कारण। लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक, दुपारी 12 वाजल्यापासून 8 तासांची चर्चा सुरू होणार। विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न। बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार? वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत वडील सतीश सालियन यांचे गंभीर आरोप। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच, कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला। कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। एकनाथ शिंदेंवर विडंबन करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। 5 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। बुलढाण्यात शेगाव खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी आणि कारचा भीषण अपघात। 5 जणांचा मृत्यू तर 24 जखमी। अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह 900 अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 1.74% वाढ। गंभीर संसर्ग, हृदयरोग आणि मधुमेहावरील गोळ्यांचा समावेश। ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी, तर कोल्हापूर साताऱ्यात गारपीट। अवकाळीमुळे शेती पिकाचं नुकसान, जनजीवनावरही परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।